आता आता अवघे काही तास उरलेले आहेत उमेदवारी अर्ज भरण्यासाठी. एकनाथ शिंदेच्या पक्षाकडनं तुम्हाला काही सांगण्यात आलंय की अर्ज भरण्यासाठी तयारी करा किंवा काय? असं काही मला वाटतंय अजून कुठलाही आम्हाला फोन नाही, सांगितलं गेलं नाही. तुम्ही तयारी केली आहे का? शक्यता असू शकतं. जर एवढं काही जेव्हा झालं, कुठून ना कुठून बातमी लीक झाली असेल, ते तुमच्यापर्यंत आली असेल, उगाच काही थोडी हवा येतं, बातमी होतं. वाटतं काही माझ्यापेक्षा तर तुम्हाला अधिक जास्त माहिती असू शकते. नाही, फॉर्म भरायला काही जास्त वेळ लागत नाही. आता 6 महिने 1 वर्ष अगोदर आपण भरलाच होतं. ते कागदपत्र बॅगीतच असतं. नाही, मला असं वाटतं का तो किंतु परंतुचा विषय आहे. आखरी चर्चा झाली पाहिजे. मी काय म्हटलंय का निवड आमदार व्हायचं असतं तर मी आता तुम्हाला हो म्हटलं असतं. पण मी काय म्हटलंय का आमचे मुद्दे फार महत्त्वाचे आहे शेतकऱ्यांचे. आम्ही शिंदे साहेबांना आम्हाला विधान परिषद गेलं, आम्ही त्यांचे पाईक म्हणून राहू, मेहनतीनं काम करू, प्रामाणिकपणे लढू. शिवसेना किती वाढवायची आहे तोही प्रयत्न करू, तो विषय नाही आहे. त्याच्यापेक्षा महत्त्वाचा विषय आहे की आम्ही जेवढं मायबापाने मानतो तेवढंच आम्ही दिव्यांग आणि शेतकरी मजुरांना मानतो. म्हणजे आमच्यासाठी ते देवासमान आहे. आणि म्हणून त्यांच्यासाठी जर मोठा संघटन त्या मुद्द्याच्या सोबत उभं राहत असेल पक्ष, तर मग आपण सगळी चर्चेतूनच होईल ना. आता चर्चेचा निरोप येते का नाही येत तो प्रश्न महत्त्वाचा आहे. हा, बरोबर आहे. मात्र आता इतकी वर्ष होऊ नये, कुठलंही पद नाही, आमदारकी नाही, खासदारकी नाही, प्रहारवर अन्याय आहे का? कारण का केवळ तुम्हाला सोबत घेऊन जाण्यापुरती त्यांनी तुमचा वापर केला का? प्रहारवर कोणी अन्याय करण्याची ताकद नाही. कोणी जन्माला अजून पैदा झालं नाही. आमच्यावर काय कोणी अन्याय करू शकतो? हम खुद तलवार आहे. हा, पद द्यायला उशीर होतोय का? नाही, आपण पद मागितलंच नाही. मुळात कसं आहे, पद मागणारा बच्चू कडू असता तर विधानसभेच्या अगोदर आम्ही ऍडजस्टमेंट नाही केली असते, आम्ही युती नाही केली असती, मला एक सीट दिली नसती का? कोण असं वाटतं तुम्हाला? तेवढी लायकी नाही आहे का बच्चू कडूची? नाही आहे. हम खुद के राजा आहे, आमची पानटपरी आहे. फोनवर बोलणं झालं, ते काही इतकं विस्तृत झालं नाही. फोनवर असल्यामुळे घाईत होतोय. म्हटलं आल्यावर भेटू. आला, माझं म्हणणं आहे आजचे पत्रकार परिषदेनंतर काही निरोप आला तर आखरी जाऊ भेटू आपण. भेटायला काय हरकत आहे? मी 24 तासापासून मुंबईत नाही. काल जालना होतो, तिथून संभाजीनगर बायकार इकडे आलो आणि सकाळी आता आंघोळ केली तिथं येऊन बसलोय. ताई, माझं काय म्हणणं आहे, हे चर्चानंतरच होईल. आखरी चर्चा फेस टू फेस झाल्याशिवाय आपण याच्यावर काय बोलू शकतो? नाही, माझं काय म्हणणं आहे, विलिनीकरण असू दे का अधिक काही असू दे, ह्या चर्चेशिवाय आपण काही बोलू शकत नाही. चर्चा कशी रंगतं, मुद्दे काय आहे, आमच्या मुद्द्यासंदर्भात ते काय बोलतात, हे सगळे परंतु किंतु परंतु आहे ना, लक्षात घ्या ना. नाही का, माझं काय मत आहे, दिव्यांग मंत्रालय भेटल्यामुळं चूक झाल्यासारखं वाटतच नाही. अमृत आणलं ना आम्ही दिव्यांग बांधवासाठी. चूक कसं म्हणता येईल? तुम्ही सांगा.